हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 24 नोव्हेंबर रोजी आपल्या भेटीस आला आहे आणि यंदा झिम्मा 2 चं आकर्षण म्हणजे नवीन डेस्टिनेशन, नवीन कथानक, दोन नव्या अभिनेत्री, सिनेमाचा एक सकारात्मक शेवट आणि मध्यांतरात येणारा ट्विस्ट आणि त्यानंतर अर्थातच मराठी पोरी हे गाणं. झिम्मा 1 कोविड नंतर थिएटरमध्ये रिलीज झालेला एक मोठा मल्टी स्टारकास्ट सिनेमा होता. सिनेमाचं फ्रेश कथानक, मराठीतील तगडी स्टारकास्ट आणि सिनेमाचं सादरीकरण तसंच प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीनं सिनेमा पोहोचवला गेल्यानं झिम्मा 1 ने रेकॉर्ड केला होता. त्यामुळे अर्थातच झिम्मा 2 च्या रिलीजची त्याच्या घोषणेपासूनच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून आली. आता झिम्मा 2 मध्ये वेगळेपण काय आहे? सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा की OTT वर आला की पाहिला तरी चालेल, असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. चला तर मग आज जाणून घेऊया झिम्मा 2 थिएटरमध्ये जाऊन का पाहावा यामागची 5 कारणं. सर्वात पहिलं कारण कथा. व्हॉट्सअपच्या एका ग्रुप मेसेजेसमधून सिनेमाचं कथानक सुरू होतं. अर्थात त्या ग्रुपमधील त्या मैत्रिणींचे मेसेज वाचताना नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि आपणही त्यांच्या सहलीच्या नियोजनात सामील होऊन जातो. नव्हे, थेट पोहोचतो त्या सहलीमागचं निमित्त असलेल्या इंदू डार्लिंगच्या वाढदिवसाच्या प्लॅनिंग ग्रुपमध्ये. आता ही कथा वेगवेगळ्या वयोगटाच्या, स्वभावाच्या 7 मैत्रिणींची एकत्रित धमाल जितकी अनुभवण्यास देते, त्याचबरोबरीनं दुसरीकडे या प्रत्येकीच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेला तिचा संघर्ष आपल्या समोर हळूहळू आणत जाते. अर्थात सिनेमातील प्रत्येक सीन एकामागोमाग एक अशा पद्धतीनं येतो की कुठेच सिनेमा एका ठिकाणी रेंगाळलाय असं फिलिंग येत नाही. कथेला उत्तम गती देण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथेचं शेवट सकारात्मक आहे. शेवटची गाडी कधी चालवली होतीस? 30 वर्षांपूर्वी. आता जरा टच गेलाय. जरा नाही, खूप गेलाय. I'll have to arrest you. ते काय झालं वो मॉर्निंग टी टाइम स्माइलिंग गिव की. What? हा, बलकोडे महाराजांची शपथ. दिग्दर्शन. हेमंत ढोमेचा ह्युमर सेन्स खूप उत्तम आहे हे त्यानं आपल्या अभिनयातून आणि लिखाणातून याआधी दाखवूनच दिले. पण आता याची मदत त्याला दिग्दर्शनात झाल्याचं दिसत आहे. कॅप्टन ऑफ द शिप म्हणून मिरवताना त्याचा कुठेच दिग्दर्शकीय अट्टाहास असा दिसत नाही. त्यानं झिम्मा 2 बनवताना सिनेमाच्या एकामागून एक येणाऱ्या सीनची मांडणी विचारपूर्वक केली आहे. त्यानं शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू या दोघींची केलेली निवडही अचूक ठरली आहे. फक्त रिंकूला पुन्हा गावरान जो तिचा मूळ बाज आहे आणि ती तो उत्तम करते यातच तिला अडकून ठेवल्यानं ते कुठेतरी खटकतं. त्याने तिच्या बाबतीत एक्सपेरिमेंटल प्रयोग का केले नाहीत असं वाटून राहतं. असो, पण दिग्दर्शक म्हणून त्यानं प्रत्येक पात्राला दिलेला न्याय इथं दिसून येतो आणि महत्त्वाचं म्हणजे सिनेमातलं प्रत्येक पात्र हेमंतनं आपल्यापर्यंत पोहोचवलंय. अभिनय. झिम्मा 2 मध्ये इंदू डार्लिंग म्हणजे मोस्ट सिनियर अभिनेत्री सुहास जोशी, कृतिका सायली संजीव, तान्या रिंकू राजगुरू, मीता क्षितिजोग, वैशाली सुचित्रा बांदेकर, कबीर सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत म्हणजे निर्मला आणि शिवानी सुर्वे म्हणजे मनाली, जे नव्यानं आपल्याला हे पात्र ओळखीस आलेलं आहे या सिनेमाच्या माध्यमातून. अशी मराठीतली तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे सुहास जोशी यांनी वयाच्या 75रीत अंडर वॉटर सीन शूट केलाय आणि खरंच ज्या पद्धतीनं तो शूट केलाय कमाल आहे. मध्यांतराआधी येणारा हा ट्विस्ट आणि हा सीन तेव्हा आपल्याला मध्यांतर कधी संपतोय, पुढे काय घडतंय याची जोरदार उत्सुकता लावून जातो. सुचित्रा बांदेकर म्हणजे सिनेमातील वैशाली, एकदम तिखट मिरची. निर्मला म्हणजे निर्मिती सावंत यांच्या सीनवर आपण हसून लोटपोट न व्हाल तर नवल. सायली संजीवचा बिनधास्त ग्लॅमरक लुक यावेळीही तितकाच झकास जमून आलाय. क्षितिजोगचं संयमित वागणं, तिनं चेहऱ्यातनं हावभावातून दाखवलेली तिची मनातील घालमेल तितकीच लक्षवेधी ठरते. नव्यानं यावेळी सिनेमात दिसलेली रिंकू म्हणजे चित्रपटातील तानिया, जी निर्मिती सावंत यांची सून आहे, तिचा अभिनय झकास जमून आलाय. यांच्या रिंकूनं गावरान अंदाज दाखवत पुन्हा एकदा चोख काम केलंय. तर शिवानी सुर्वेनं काही कारणानं तिच्या वाट्याला जे दुःख आलंय त्यामुळे ज्या छटा दाखवायच्या आहेत दुःखाच्या त्या बेस्ट वाटवली आहे ती भूमिका. आणि कबीर हे पात्र रंगवणारा सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा अर्थात भाव खाऊन गेलाय. तेव्हा अभिनयाच्या बाबतीत झिम्मा 2 चं पात्र जड म्हणावं लागेल. संगीत. झिम्मा 2 मध्ये दिग्दर्शकानं छान काम केलं ते म्हणजे मोजकी 2-3 गाणीच प्रसंगांना धरून सिनेमात ठेवली आहेत. त्यातलं मराठी पोरी या गाण्यानं तर आधीच लोकांची पसंती मिळवली आहे. त्यातल्या हुकअप स्टेपवर तर सगळेच रीलमधनं ताल धरताना आपल्याला दिसत आहेत. तर दुसरीही 2-3 गाणी आहेत जी अलगद प्रसंगांना धरून सिनेमात येतात आणि त्यामुळे आपणही ती एन्जॉय करतो, ती कंटाळवाणी वाटत नाहीत. सिनेमाचा शेवट. असं म्हणतात सिनेमाची सुरुवात तुम्हाला तो सिनेमा कसा आहे याची उत्सुकता लावून जातो, तर शेवट त्या सिनेमाच्या विषयीची आपली मतं ठाम करवतो.
आणि हे दोन्ही बिघडलं तर प्रेक्षकांच्या मनापासून ते बॉक्स ऑफिस पर्यंत सगळंच गणित बिघडून जातं. झिम्मा 2चं मात्र दोन्ही उत्तम जुळून आलं आहे. परदेशातलं सौंदर्य दाखवत सुरू झालेला सिनेमा अलगद सहलीवर निघालेल्या मैत्रिणींच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जातो आणि अलगद त्यांच्यात आपण आपल्याला शोधायला लागतो. सिनेमात सहल आयोजित करण्यामागचं कारण जरी मन भावुक करणारं असलं तरी सिनेमाचा शेवट मात्र सिनेमा संपल्यावर थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला एक नवा विचार जगण्याचा नवा उत्साह देऊन जातो. आणि मग आपण हे शोधू लागतो आपल्या जीवाभावाचे मित्रमैत्रिणी आपल्या रियुनियनसाठी. अलगद व्हॉट्सअपचे थंड पडलेले ग्रुप पुन्हा ॲक्टिवेट होतात आणि आपण मग आपल्या रियुनियनचा विचार करू लागतो. तेव्हा झिम्मा 2ला लोकमत फिल्मीकडून 3.5 स्टार.